जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर मागच्याच आठवड्यामध्ये 26 नोव्हेंबर जो भारतीय संविधान दिन आहे तो संपूर्ण भारतामध्ये प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये साजरा झालेला आहे. आणि आपण जर बघितलं तर संविधानाबद्दल आज देखील समाजामध्ये किंवा तरुण वर्गामध्ये किंवा जे भारताचे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये अजून देखील तशा प्रकारची संविधानाबद्दलची जी जाणीव आहे किंवा जी आवड आहे ती निर्माण झालेली अजून देखील आपणाला वाटत नाही. बरेच सारे लोक जे आहेत ते संविधानाबद्दल एका विशिष्ट हेतूनेच बघताना आपण बघतो. काही लोक म्हणतात की हे फक्त पोलिसांसाठीच आहे, काही लोक म्हणतात की हे फक्त जे लोक सरकार चालवतात त्यांच्यासाठीच आहेत, काही लोक असं म्हणतात की ते केवळ बाबासाहेबांनी लिहिले आणि बाबासाहेब म्हणजे केवळ दलितांचे नेते आणि म्हणून ते केवळ दलितांचंच आहेत. किंवा बरेच सारे लोक असे आहेत की अशा प्रकारचा एक संकुचित विचार मनामध्ये ठेवतात आणि असं म्हणतात की हे आमच्या बापानेच लिहिलं आहे आणि त्यांचे जे समोरचे व्यक्ती आहेत ते म्हणतात तर त्यांच्या बापानेच लिहिलं असेल तर त्याच्यामध्ये आपलं असं काही आहे. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मानसिकता समाजामध्ये आपल्याला अनुभवला किंवा पाहायला मिळत असतात. आणि म्हणून संविधान म्हणजे काय किंवा संविधानाच्या माध्यमातून नेमकं काय घडलं जातं किंवा संविधानाच्या माध्यमातून काय घडून येतं आणि त्याचा आपल्या समाज जीवनाशी किंवा आपल्या दैनंदिन जीवनाशी कसं स्थान किंवा कसं संबंध आहे हे आपण आजच्या या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. या 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपण जर बघितलं तर भारताची जर प्राचीन किंवा जो ऐतिहासिक हिस्ट्री आपण बघितली तर वेगवेगळ्या प्रकारचे जे राजे होते किंवा वेगवेगळे प्रकारचे जे संस्थानं होते त्या संस्थानांच्या माध्यमातून संपूर्ण भारताचा जो राज्यकारभार आहे तो चालवला जात होता. पण जसं आपण संविधान स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेच्या माध्यमातून ज्यावेळी आपण हे संविधान स्वीकारलं किंवा देशाने ज्यावेळेला हे संविधान घेतलं त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून ज्यावेळी संपूर्ण संविधान लागू झालं आणि त्यानंतर आपल्या देशाचा जो राज्यकारभार आहे तो आपण या संविधानाच्या माध्यमातून स्वतः परत चालवण्याचा जो मानस आहे तो घेतलेला आहे. आणि म्हणून संविधान म्हणजे केवळ विशिष्ट हेतूचं नाही आहे किंवा संविधान म्हणजे केवळ विशिष्ट लोकांचं नाही आहे, तर जिथे आपला जन्म होतो, जिथे आपण आपली जीवनचारिका चालवतो, जिथे आपलं शिक्षण, आपली नोकरी या सर्वांचा जो मूळ हेतू आहे किंवा या सर्वांबद्दलच्या जे मेन कन्सेप्ट आहेत ज्याचा आपण लाभ घेतो त्या संविधानाच्या माध्यमातून उत्पन्न होत असतात. त्या व्यक्ती ज्या आहेत त्या नागरिकत्व स्वीकारलेल्या ज्या व्यक्ती आहेत ज्या भारताचा नागरिक म्हणून या देशामध्ये आपलं जीवन व्यतीत करतात त्या व्यक्तींना त्यांचे जे हक्क आहेत, त्यांचे जे अधिकार आहेत ते या संविधानामध्ये अंतर्भूत झालेलं आहे. आणि म्हणून संविधान म्हणजे काय तर संविधान म्हणजे अशा प्रकारच्या कायद्याचं एक डॉक्युमेंट आहे, अशा प्रकारच्या कायद्याची एक प्रास्ताविका आहे की जिच्या माध्यमातून तिचा जो त्या देशामध्ये असणारं जे सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून गव्हर्नमेंट चालवण्याची प्रोसेस आहे किंवा जे लिगली डॉक्युमेंट आहे किंवा ही जी संरचना आहे त्याला आपण संविधान असं म्हणतो. आणि म्हणून हे संविधान जे आहे ही जी छोटीशी जी याची आपण बघितलेली जी व्याख्या आहे तिचा जर विस्तृत आपण जर का अभ्यास केला तर प्रचंड मोठा अर्थ या वाक्याला आपणाला बघायला मिळतो. आणि म्हणून आपण जर बघितलं 1952ला ज्या वेळेला पहिला निवडणूक झाली त्यानंतरचं हिचं जे महत्त्व आहे ते पुढे वाढत गेलेलं आहे. आणि म्हणून या संविधानामध्ये आपण बघितलं तर हे संविधान पूर्ण होण्यासाठी जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका प्रचंड असा कालावधी लागलेला आहे. आणि या संविधानामध्ये ज्या वेळेला संविधान स्वीकारलं गेलं त्यावेळेला याच्यामध्ये जवळजवळ 22 अनुसूची 395 कलम आणि 12 जे आहेत त्या अनुसूची म्हणजे 22 भाग 395 कलम आणि आत्ता करंटली 12 अनुसूची या संविधानामध्ये मांडलेल्या आहेत. आणि या संपूर्ण 22 भाग किंवा जी 395 कलम आणि जे 12 अनुसूची आहे याच्या माध्यमातून नागरिकत्वाच्या किंवा त्या विशिष्ट परिभागामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा जे हक्क आहेत, अधिकार आहेत ते
यामध्ये मांडले गेलेले आहेत आणि तशा प्रकारची पद्धती संपूर्ण भारतामध्ये आपण जर बघितलं तर या संविधानाच्या माध्यमातून उदयास आलेले आहे आणि म्हणून 26 नोव्हेंबर जे आहे या दिवसाला अतिशय महत्त्वाचं असं स्थान भारतीय देशामध्ये किंवा आपल्या या भारत देशामध्ये प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून बरेचसे काही लोक आहेत ते यावरती टीका करताना असं म्हणतात की भारतीय संविधान जे आहे ते एका विशिष्ट देशाची कॉपी आहे किंवा इतर देशातल्या ज्या राज्यघटना आहेत त्यांची कॉपी आहे आणि म्हणून अशा प्रकारची एक टीका करताना एक मोठा समूह देशामध्ये आपल्याला दिसून येतो आणि म्हणून आपण जर बघितलं तर कोणत्याही देशामध्ये जर का एखादी गोष्ट चांगली असेल तर ते का आपण स्वीकारत असू तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे किंवा ज्या ज्या व्यक्तींनी हे चांगलं आणून या संविधानामध्ये योगदान दिलं आहे त्यांचे देखील आपण आभार मानायला पाहिजे आणि म्हणून संविधानामध्ये कशा कशा प्रकारच्या या ज्या गोष्टी आहेत त्या समाविष्ट झालेल्या आहेत आणि आपलं जे हे संविधान आहे ते भारतातलं सर्वात मोठं लिखित संविधान मानलं जाते किंवा याच्यामध्ये सांगितलेला जो सायंटिफिक टेम्परेचर किंवा याच्यामध्ये त्या प्रस्तावनेमध्ये मांडलेले जे शब्द आहेत त्यांचं अतिशय महत्त्वाचं स्थान या भारतीय संविधानामध्ये आहे आणि म्हणून आपण बघितलं तर वेगवेगळ्या देशांमध्ये ज्या महत्त्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कशा आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं तर ब्रिटनकडून जे आहे ते आपण विधीचं शासन म्हणजे कायद्याच्या माध्यमातून कसं शासन चालवलं जातं याची कन्सेप्ट आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहे. त्याचबरोबर एकल नागरिकत्व म्हणजे एखाद्या देशामध्ये तुम्ही जर का नागरिक असाल तर तुम्हाला दुसऱ्या देशाचं नागरिक बनता येत नाही म्हणजे एका ठिकाणी एकाच देशाचे नागरिक म्हणून एकल नागरिकत्व जे आहे ते देखील आपण ब्रिटनकडून आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं जे अमेरिका आहे अमेरिकेमधून देखील अमेरिकेच्या राज्यघटनेच्या माध्यमातून त्याच्या जे महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या देखील आपण या ठिकाणी स्वीकारलेल्या आहेत. त्यामध्ये आहे की हम भारत के लोक म्हणजे आपल्या प्रस्तावनेची जी सुरुवात आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही भारताचे लोक आम्ही म्हणजे कोण तर इथला प्रत्येक कष्टकरी आहे इथला प्रत्येक नागरिक आहे इथले वेगवेगळे प्रकारचे जे समूह आहेत वेगवेगळे प्रकारचे जे विचार करणारे लोक आहेत त्यांचे वेगवेगळे विचार आहेत ते सर्व मिळून आम्ही भारताचे लोक असं या प्रस्तावनेमध्ये सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर याच अमेरिकेकडून आपण या राज्यघटनेमध्ये मूल अधिकार जे आहेत म्हणजे मानवी जीवनामध्ये मानवाचे मूलभूत असे जे अधिकार आहेत की मानवाला जीवन जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचे जे अधिकार लागतात ते देखील या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण बघितलेले आहेत किंवा आपणाला अभ्यास करायला मिळतात. त्यामध्ये समतेचा अधिकार आहे किंवा समानतेचा अधिकार आहे किंवा बंधुत्वाचा अधिकार आहे किंवा शोषणाविरुद्धचा अधिकार आहे. या प्रकारचे जे अधिकार आहेत ते जवळजवळ आर्टिकल 12 ते 36 या आसपास जे आहेत ते महत्त्वाचे असे अधिकार जे मूलभूत आहेत ते आपल्या या संविधानामध्ये आपण अभ्यासत असतो. त्यानंतर आपण बघितलं स्वतंत्र न्यायपालिका म्हणजे आपल्या देशामधली जी न्यायपालिका आहे ती वेगळ्या प्रकारची एक संस्था आहे. ती कोणत्याही प्रकारचा व्यक्तींचा दबाव नाही किंवा कोणत्याही प्रकारचं मिश्र असं व्यवस्था नाही तर ते एक न्याय देण्याची जी प्रक्रिया आहे त्यांचा एक संकल्प म्हणजे त्यांचा एक वेगळा असा परिभाग या राज्यघटनेमध्ये आपणाला अभ्यास करायला मिळतो. त्याचबरोबर आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात किंवा प्रत्येक न्यायालयांचे जे न्यायाधीश असतात त्यांना हटवण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. त्यानंतर आपण बघितलं तर संविधानामध्ये सर्वोच्च जे स्थान आहे ते संविधानाला दिलेले आहे. यामध्ये जे प्रधानमंत्री आहेत जे राष्ट्रपती आहेत त्यांना दुय्यम स्थान दिलेलं आहे आणि म्हणून भारताचं जे संविधान आहे ते सर्वश्रेष्ठ असं लीगल डॉक्युमेंट आहे असं या ठिकाणी मानले गेलेलं आहे. प्रधानमंत्री जे आहेत किंवा राष्ट्रपती जे आहेत त्यांना देखील त्यांच्या पदावरून कधी ना कधी आपण कमी करू शकतो किंवा ते त्या पदावरून विशिष्ट वर्ष निघून गेल्यानंतर राजीनामा देऊ शकतात. पण संविधानाचा जो मेन जे कॉन्सेप्ट आहे संविधानाचं जे मेन डॉक्युमेंट आहे ते देशाचं सर्वोच्च असं लीगल डॉक्युमेंट आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्यानंतरचं राष्ट्रपती महाभियोग जो आहे
तो देखील आपण अमेरिकेकडून आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर दक्षिण आफ्रिकेकडून आपण या राज्यघटनेमध्ये संविधान संशोधन प्रक्रिया आपण जर बघितलं तर आपल्या संविधानामध्ये ज्यावेळी संविधान आपण स्वीकारलं त्यावेळी 395 आर्टिकल्स होते आणि त्या 395 आर्टिकलच्या अंतर्गत जे आता काही जे कन्सेप्ट किंवा काही जे आर्टिकल ॲड झालेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संशोधन म्हणजे संविधानामध्ये संशोधन करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या देखील आपण दक्षिण आफ्रिकेकडून आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघितलं तर कॅनडा नावाचा जो देश आहे त्याकडून आपण संघीय व्यवस्था घेतलेली आहे. त्यामध्ये संघ म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये जो महत्त्वाचा विभाजनाचा किंवा महत्त्वाच्या शक्तीचं विभाजन करण्याचा जो भाग आहे तो आपण या देशाकडून घेतलेला आहे. जसं की आपण रिसेंटली आपण बघितलं 370 जो काश्मीरचा जो कलम आहे तो देखील संघाकडे म्हणजे जे केंद्र सरकार आहे त्यांच्याकडे फार मोठी ताकद असते आणि ती ताकद वापरून आज आपण 370 आर्टिकल आहे तो काश्मीरमधून हटवलेला आहे आणि ही जी कन्सेप्ट आहे ती देखील आपण कॅनडाकडून घेतलेली आहे आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्या राज्यघटनेमध्ये आपण अभ्यासत असतो. त्यानंतर आपण बघितलं तर ऑस्ट्रेलियाकडून आपण केंद्र आणि राज्य यांच्या ज्या परिसंस्था आहेत किंवा यांचं परिसंघटन आहे किंवा यांचं जे परिक्षेत्र आहे त्याचा देखील अभ्यास राज्यघटनेमध्ये आपण समाविष्ट केलेला आहे. त्यानंतर देशामध्ये चालणारे जे व्यापार आहे किंवा वाणिज्य आहे याची जी कन्सेप्ट आहे ते देखील आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. त्याचबरोबर प्रस्थानामध्ये वापरली गेलेली जी भाषा आहे जी लँग्वेज आहे ती लँग्वेज देखील आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. त्याचबरोबर संसदेमध्ये ठरणारे जे विशेष अधिकार आहे किंवा संसदेमध्ये ठरणारे जे नियम आहे जे लॉज आहेत ते ठरवण्याचं काम किंवा ती जी प्रक्रिया आहे ती देखील आपण ऑस्ट्रेलियाकडून आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेली आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर आयर्लंडकडून आपण राज्य व त्याची नीतिदर्शक म्हणजे प्रत्येक राज्याची जी नीती निर्देशक अशी जी तत्त्व आहेत किंवा प्रत्येक राज्याला पुढे नेण्यासाठी त्यांच्या असलेल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्याख्या आहेत किंवा ज्या संकल्पना आहेत त्या देखील आपण आयर्लंड देशाकडून आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेल्या आहे. आणि म्हणून राष्ट्रपती निवडण्याची जी प्रक्रिया आहे राष्ट्रपती त्या जागेवरती निवडून देण्याची प्रक्रिया आहे ते देखील आपण आयर्लंडकडून आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेले आहे. त्याचबरोबर फ्रान्सकडून जर आपण बघितलं तर गणतंत्रात्मक व्यवस्था अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे तो आपण फ्रान्सकडून घेतलेला आहे. जसं की एखाद्या पदावरून एखादी व्यक्ती निघून गेली किंवा राजीनामा दिला तर तिच्या जागेवरती एक विशिष्ट प्रकारची निर्वाचन आयोग जो आहे तो त्या प्रकारची निवडणूक ठरवली जाते किंवा त्या प्रकारे तिथे निवडणूक घेतली जाते आणि त्या जागेवरती जी आहे ती पुन्हा एकदा नवीन व्यक्ती निवडून देण्याची प्रक्रिया निवडून दिली जाते. आपण जर बघितलं तर एखाद्या ठिकाणी एखादा व्यक्तीसारखा निवडणूक म्हणजे राजीनामा दिला असेल तर त्याच्या घरातली जी शासन व्यवस्था आहे किंवा तिची जी मुलं आहेत किंवा त्याची जी घर किंवा घरकुलाची पद्धत आहे ती रद्द केली जाते आणि तशा प्रकारे निवडणुका घेऊन त्या ठिकाणी नवीन व्यक्तीची निवड केली जाते. हे आपण फ्रान्स देशाकडून किंवा फ्रान्सच्या राज्यघटनेमधून महत्त्वाचं असं जे आर्टिकल आहे ते आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय ही जी प्रस्तावनेमधली महत्त्वाची जी व्याख्या आहेत किंवा हे जे महत्त्वाचे शब्द आहेत किंवा ही महत्त्वाची जी विचार प्रणाली आहे ती देखील आपण फ्रान्सकडून आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे. आणि म्हणून रूस नावाचा जो देश आहे त्याकडून आपण मूल कर्तव्य जसे आपण आपल्या मूल अधिकारांबद्दल बोलत असतो किंवा मूल अधिकारांबद्दल आपण भांडत असतो तसं आपली मूल जी कर्तव्य आहेत ती काय आहेत ती कशा पद्धतीनं असली पाहिजे याचं सखोल असं विश्लेषण किंवा याचं सखोल असा जो विचार आहे तो आपल्या राज्यघटनेमध्ये आपण रूसकडून घेतलेला आहे. आणि म्हणून आपले फंडामेंटल राईट असतील फंडामेंटल ड्युटीज असतील याचं अत्यंत महत्त्वाचं स्थान भारतीय राज्यघटनेमध्ये आपण अनुभवत असतो आणि हे आपण रूस देशाकडून आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणून जर्मनी नावाचा जो देश आहे त्या जर्मनी नावाच्या राज्यघटनेमधून आपण इमर्जन्सी नावाचा जो विषय आहे किंवा त्याला आपण
इमर्जन्सी राष्ट्रपती राजवट असं देखील म्हणतो, ते या देशाकडून आपल्या राज्यघटनेमध्ये आपण घेतलेलं आहे. आणि महत्त्वाचा अशी जी कन्सेप्ट आहे ती या देशाकडून आपणाला आपल्या राज्यघटनेमध्ये घेण्याची संधी मिळते. त्याचबरोबर जपान जो आहे, जपानकडून आपण विधीद्वारा स्थापित, म्हणजे आपण बघितलं तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देते, लोक आपण जे निवडून देतो, ते ज्या वेळेला तशा प्रकारची शपथ घेतात राष्ट्रपतींकडून, त्यावेळी ते आपल्या भाषणाच्या सुरुवातीला किंवा आपल्या शपथग्रह विधीच्या माध्यमातून पहिल्यांदा असं म्हणतात की विधीद्वारे स्थापित भारतीय संविधानाचा मी आदर सन्मान करून याद्वारे हे संविधान अंगीकृत करत आहेत, किंवा हे जे माझं पद आहे ते मी भूषवत आहे, स्वीकारत आहे. आणि ही जी कन्सेप्ट आहे ती देखील आपण जपानकडून घेतलेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं संपूर्ण संविधान सभा असेल किंवा या संपूर्ण संविधान सभेतून जी मसुदा समिती तयार झाली, ज्या मसुदा समितीमध्ये प्रत्यक्षात निर्णय घ्यायचे किंवा प्रत्यक्षात त्या संविधानामध्ये काय टाकायचं आहे याचं महत्त्वाचं स्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मसुदा समितीमध्ये भूषवलेलं आहे. आणि म्हणून या मसुदा समितीच्या माध्यमातून आलेले जे हे संपूर्ण वेगवेगळ्या देशाच्या ज्या कन्सेप्ट आहेत, जे चांगले विचार आहेत, ते या भारतीय संविधानामध्ये बंदिस्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय महत्त्वाचं असं स्थान या ठिकाणी बजावलेलं आहे. आणि म्हणून या मसुदा समितीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी निर्माण केलेले हे जे काम आहे, हे निर्माण केलेले जे संविधान आहे, या कार्यालाच त्यांना भारताचे घटना समितीचे किंवा भारतीय राज्यघटनेचे महान असं शिल्पकार म्हणून संबोधलं जातं. त्यांचं हे जे महान असं काम आहे, जे या वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या ज्या प्रवृत्ती आहेत ते त्यांनी या भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. आणि आज जवळजवळ आपण बघितलं तर जे देश धर्माच्या नावावरती आपलं राजकारण करतात, धर्माच्या नावावरती आपला देश पुढे आखण्याचा प्रयत्न करतात, ते आज माती मोलाच किंवा धुळीस मिळालेले आहेत. पण भारतीय राज्यघटनेने मात्र प्रत्यक्षात फार मोठी उचल घेतलेली आहे. प्रत्यक्षात या विशिष्ट प्रकारच्या विचाराच्या माध्यमातून देशाची एक विशिष्ट अशी बांधणी केली गेलेली आहे. आणि याच्या माध्यमातून अगदी गाव पातळीपासून तर संपूर्ण अगदी उच्च किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत जो हा मानवी जीवनाचा जो प्रवास आहे तो या संविधानाच्या माध्यमातून चालला जातो. आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या समूहाच्या किंवा त्यांच्या लोकसंख्येच्या सानिध्यात वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीचा नागरिकत्वाचा अधिकार असेल, शिक्षणाचा अधिकार असेल, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्यांचा अधिकार असेल, किंवा वेगवेगळे जे SC ST OBC मायनॉरिटीज असतील यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या नोकऱ्या त्यांना मिळल्या जातात, त्या चांगल्या चांगल्या ठिकाणी ते या खोजीमध्ये बसतात. ते सर्वस्व असं जे योगदान आहे ते बाबासाहेबांनी या मसुदी समितीच्या माध्यमातून, या संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला दिलेले आहे. आणि म्हणून बाबासाहेब हे क्रांतीचे फार मोठे लढवय्ये होते, किंवा त्यांना आपण क्रांतीसूर्य म्हणतो, किंवा त्यांना आपण बोधिसत्व म्हणतो, किंवा त्यांना आपण स्वतंत्र भारताचे उद्गाते असं देखील म्हणतो. आणि म्हणून या मॉडर्न इंडियाचे सिम्बॉल किंवा या राज्यघटनेचं शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बघतो. आणि म्हणून त्यांना या संपूर्ण प्रवासामध्ये जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी सपोर्ट केला, सहकार्य केलं, त्यांना या कार्यामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारचं योगदान दिलं, त्या सर्वांना आपण सॅल्यूट केला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रवाहाचे जे लोक असतात ते आपणाला नेहमीच असं सांगण्याचा प्रयत्न करत असतात की ही जी सृष्टी आहे, किंवा हे जे भारत आहे, किंवा ही जी संपूर्ण देशाची जी जडणघडण आहे ती एका विशिष्ट नागाच्या डोक्यावरती बसून याची जडणघडण होत असते. पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या एका पुस्तकात असं म्हटलेलं आहे की ही जी पृथ्वी आहे, हे जी संपूर्ण सृष्टी आहे ती कोण्याही नागाच्या शीर्षावरती नसून तर ही कष्टकरी जे आहेत, जे मेहनती लोक जे आहेत, जे अतिशय कष्टाच्या माध्यमातून या देशाला
पुढे घेऊन जातात. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणारे जे श्रमिक आहेत, जे कष्टकरी आहेत, ते आपल्या स्वतःच्या कष्टाच्या माध्यमातून देश पुढे न्यायचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून यांच्या तळ हातावरती ही पृथ्वी वसलेली आहे, असं त्यांनी आपल्या एका भाषणामध्ये किंवा पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून या देशातला प्रत्येक जो नागरिक आहे, कष्टकरी असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामधला जो नागरिक आहे, तो या देशाचा मालक आहे. आणि म्हणून त्याला एकमताचा जो अधिकार आहे, तसाच मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये असेल किंवा उच्च स्तरावर जे भांडवलदारी वर्ग आहेत, त्यांना देखील एकात्मताचा जो अधिकार आहे, तो या भारतीय राज्यघटनेने या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून हे या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या एका संविधानाच्या माध्यमातून संविधान सभेमध्ये एका आपल्या भाषणामध्ये देखील असं म्हटलेलं आहे की जे लोक हे जे संविधान आहेत, ते चांगल्या मेंदूने, चांगल्या विचारानं, चांगल्या आचारानं किंवा एक चांगला समतावादी दृष्टिकोन ठेवून जर का हे अंमलात आणण्याचं काम केलं, तर भारताचं जे स्वप्न आहे ते चांगल्या पद्धतीनं आपण साकार करू शकतो. जर या लोकांनी उलट्या पद्धतीनं, म्हणजे धर्मांध शक्तीने किंवा विशिष्ट धर्माच्या मानसिकतेतून किंवा विशिष्ट वर्णाच्या माध्यमातून किंवा विशिष्ट मनुवादाच्या माध्यमातून जर का या राज्यघटनेचा उलटा उपयोग केला, तर देशाला आपण कित्येक वर्ष मागे घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून राबवणारे जे हात आहेत, राबवणारे जे सरकार आहेत, राबवणारे जे विचार आहेत, ते जर का संविधानाचा चांगल्या पद्धतीनं त्यांनी उपयोग केला, तर आपला जो हा देश आहे तो पुढे जाऊ शकतो. किंवा त्यांनी जर याचा दुरुपयोग केला, तर आपला देश मागे जाऊ शकतो, असं बाबासाहेबांनी स्वतः संविधान सभेमध्ये आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्हा सर्वांची ही जबाबदारी बनते की चांगला देश पुढे घेऊन जाणाऱ्या प्रवृत्तींना, विचारांना आपण आपलं जे बहुमूल्य असं मत आहे ते दिलं पाहिजे. एक चांगला नागरिक, या देशाचा एक सुसंस्कृत नागरिक म्हणून आपली जडणघडण कशी होईल याकडे आपलं सातत्याने आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हे जे संविधान आहे, हे एका कवीने फार छान लिहिलं आहे की हे बाबासाहेबानं दिलं, हे बाबासाहेबानं. आणि म्हणून संविधानाचा आत्मसन्मान हाच आपला आत्मसन्मान. एवढंच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. संविधानामध्ये मी जे हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं, त्याचा विस्तृत अर्थ तुम्ही स्वतः अभ्यास करून ते जाणून घ्या. त्या वेगवेगळ्या आर्टिकलमध्ये कसे वेगवेगळे प्रभाग किंवा कशा संरचना आहेत की ज्या देश घडण्यासाठी किंवा विशिष्ट स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून हा जो अभ्यास आहे तो शिकवला जातो, तो तुम्ही जाणून घ्याल एक नागरिक म्हणून. एवढंच या ठिकाणी सूचना करतो. आणि संविधान दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. हम भारत के लोग अशी या संविधानाची जी सुरुवात आहे त्यांना पुन्हा एकदा सलाम करतो. आणि या ठिकाणी जय भीम करून तुम्हा सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम.